जेनजी मिलेनियल ये सारे यूथ की आवाज़ है, बिकॉज हम अब फ्रस्ट्रेट हो चुके हैं गवर्नमेंट से, उनकी डिक्टेटरशिप से फ्रस्ट्रेट हो चुके हैं। अगर वो ये चाहेंगे कि वो जो कहे हम मानते रहे, ये ऐसा नहीं होने वाला। या गव्हर्नमेंटसाठी कधीतरी मी पण वोट दिलेलं होतं, तर मला असं वाटतं की इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग. आय पुट माय फेथ इन द गव्हर्नमेंट अँड द गव्हर्नमेंट हॅज लेट मी डाऊन. धर्मेंद्रचा नाहीच मागायला पाहिजे. आता राजीनामा हा मोदीचाच मागितला पाहिजे, तो त्याच लायकीचा आहे. जो भी कोई प्रोटेस्ट कर रहा है इस देश में, वो देश के खिलाफ नहीं है, वो देश के लिए प्रोटेस्ट कर रहा है. देश में जो सुधार चाहिए उसके लिए प्रोटेस्ट कर रहा है. सरकारी प्रतिनिधी त्यांच्याकडे आला नाही याचा अर्थ सरकारला शिक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही असा अर्थ आहे. नरेंद्र मोदी रेजिग्नेशन द्या. रेजिग्नेशन द्या. रेजिग्नेशन द्या. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर काल सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी ज्या प्रकारे पोलिसांनी उचलून नेलं, त्याचा रोष म्हणून आज पुण्यामध्ये हे आंदोलन बघायला मिळतंय. इथं शेकडो विद्यार्थी जमलेले आहेत आणि सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे उचलून नेलं किंवा 20 दिवसांपासनं सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले असताना सुद्धा सरकारकडून त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जात नाहीये, त्याचा रोष म्हणून हे विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत. आता या विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यांचा रोष नेमका कशाबद्दल आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर चला बघूया काय म्हणतायत हे विद्यार्थी. तुम्ही CJPच्या आंदोलनात आलाय, काल सोनम सरांना दवाखान्यात हलवलं, कसं बघता सरकारच्या या भूमिकेकडे? कारण की 20 दिवस आंदोलन करून सुद्धा जर सरकार चर्चेसाठी येत नाहीये, या गोष्टीकडे कसं बघता एक विद्यार्थी म्हणून? अकाउंटेबिलिटी ही पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही भांडतोय. स्टुडंट्सचा जीव हा काय छोटी गोष्ट नाही आहे, आणि जर 17-20 मुलं मेली आहेत तर त्याची अकाउंटेबिलिटी कुणीतरी घ्यायला पाहिजे. सोनम सर आमच्यासाठी लढतात आहे, आमच्यासारख्या मुलांसाठी लढतात आहे, आणि त्यांचा साथ देणं हा आमचा कर्तव्य आहे. म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, स्टुडंट्स बरोबर आहोत, आणि जे घडतंय एज्युकेशन सिस्टम बद्दल त्याच्या विरोधात आहोत. आणि आम्हाला चांगलं एज्युकेशन हे आम्ही आणि इतर जगातले सगळे जे मुलं आहेत ते डिझर्व करतो, त्याच्यासाठी आम्ही भांडतो. पण सरकार 20 दिवसापासून चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवत नाही किंवा सरकारचा कोणी अधिकृत प्रतिनिधी चर्चेसाठी येत नाही, या गोष्टीकडे कसं बघता? म्हणजे तेवढी मेजॉरिटी हवी. परत तीच गोष्ट येते की तुम्ही साधा एक डायलॉग पण करत नाही आहात लोकांसाठी, जे तुमचीच लोक आहेत ज्यांनी तुम्हाला इलेक्ट केलंय. सो तेवढा मेजॉरिटी आणि तेवढं हे पाहिजे असं मला वाटतं. गव्हर्नमेंटला काय संदेश द्याल थोडक्यात? की प्लीज डायलॉग करा, हे आमच्यासाठी, तुमच्यासाठी आणि ह्या देशासाठी जे काही आम्ही करतोय ते करतोय, आणि आम्हाला पण माहिती आहे तुम्हाला पण देशाचं चांगलंच पाहिजे. सो ते प्लीज पुढे येऊन दाखवा. तर माझ्यासोबत ही ताई आहे. काय बॅनर आहे तुझ्याकडे? मूर्खांच्या बाजारात शहाण्यांची किंमत शून्य. हे बॅनर तो हातात घेऊन आंदोलनामध्ये येण्यामागचं कारण काय, काय भावना आहेत यामाग? कारण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मेंदू असतो ना, मेंदू, त्यांना विचार करायची गरज नाही पडत. त्यांच्यामध्ये तेवढी अकाउंटेबिलिटी असते की काय राईट आहे काय रॉंग आहे. मला वाटतं की जे फक्त स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये विचार करतात त्यांच्याकडं हे नाही आहे, आणि ज्यांच्याकडे हे आहे ना ते लोक इथे आलेले आहेत. ठीक आहे, वी वॉन्ट जस्टिस, बिकॉज आम्ही खूप 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 पुअर फॅमिली मधून येतो. माझी फर्स्ट जनरेशन आहे जिच्याकडे डिग्री आहे, जी जॉब करते. मी फर्स्ट जनरेशन आहे. माझ्या आई वडिलांनी एवढं शिकले नाही आहे, जॉब नाही केलंय, काय नाही. तर मला असं वाटतं की माझी फ्युचर जी जनरेशन असताना माझी, तिला शिकायला मिळावं, तिला तिचा न्याय मिळावा, असं नाही व्हावं. उद्या जर मी मेले किंवा माझी मुलं मेली तर हे इंडियाचं जे आहे ना फ्युचर, ते पण ठप्प होणार आहे. बरं, आपण आंदोलनाच्या मुद्द्यावर येऊयात. आंदोलन 20 दिवसापासून एखादा माणूस उपाशी राहतो किंवा उपोषण करतो, आणि तरीही सरकारकडनं कोणतीही चर्चा त्याच्याशी केली जात नाही. कसं बघतेस या गोष्टीकडे? मी त्यांना शेपूट घाले म्हणेन. कारण स्पष्ट बोलायला गेलं तर जिथे तुम्ही आहे, आता मी नाव नाही घेणार, जेव्हा ते लोक त्या गोष्टीबद्दल उपोषण करतात तेव्हा एका दिवसात त्यांना पाणी पाजलं जातं. इथे 20 दिवस झाला माणूस मरायला आला, त्याला शेवटी घसरत घेऊन गेले, पण त्याला पाणी पाजलं नाही का, त्याचं उपोषण मोडलेलं नाहीये. या लोकांना आता मला वाटतं धर्मेंद्रचा नाहीच मागायला पाहिजे. आता राजीनामा हा मोदीचाच मागितला पाहिजे, तो त्याच लायकीचा आहे. 20 दिवस कोणी चर्चेसाठी आलं नाही, आणि त्यानंतर काल सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे दवाखान्यात नेलं गेलं, त्याबद्दल कसं बघतेस? म्हणजे भारताच्या लोकशाहीच्या चित्रामध्ये ही घटना कशी दिसते? मला असं वाटतं की या आधीची जी जनरेशन होती ती खूप घाबरायची, पण आताची जी जनरेशन आहे ना, ते त्यांच्याकडे स्वतःचे निर्णय घ्यायची ना खूप चांगली ताकद आहे.
त्यामुळे ते त्यांचे निर्णय घेतात. आणि आज हे जे पण लोक आलेत ना, हे स्वतःच्या निर्णयावर आलेत. माझे वडील स्वतः माझ्यासोबत आले, ते म्हटले की तुम्ही आता हे केलंच पाहिजे, तर तुमचं फ्युचर सिक्युअर आहे. शेवटचा प्रश्न, सरकारला या आंदोलनात येऊन काय मेसेज देण्याचा प्रयत्न करा? मी प्रयत्न करते की प्लीज तुम्ही विचार करा, जे 25 जणांनी सुसाईड केलेले आहे त्यांच्या फॅमिलीचा विचार करा. त्यांच्या व्यतिरिक्तही इतर स्टुडंट्स आहेत जे शिकत आहेत, त्यांचा विचार करा. कारण तुम्ही मरून जाणार आहेत, तुम्ही म्हातारे झाले आहात. फ्युचर जे आहे इंडियाचं ते आम्हीच लोक आहोत. तो आमच्याकडे बघा एकदा. सोनम वांगचुक जी 20 दिन से अनशन पर बैठे हुए थे, कल जिस तरह उनको घसीट कर ले जाया गया, किस तरह देखते हैं इस चीज़ को? ऑब्वियसली बुरा लगा. वो 20 दिन से वहाँ पे बैठे थे. हम लोग तो पहले दिन से ही, जब से प्रोटेस्ट स्टार्ट हुआ है तब से इस प्रोटेस्ट के साथ में. हालांकि हम लोगों का एजुकेशन हो चुका है, हम लोग अच्छी जॉब पे हैं, लेकिन हम चाहते हैं कि देश का युवा जो है वो आगे आए, इस प्रोटेस्ट में हिस्सा ले, क्योंकि उनकी लाइफ का सवाल है. हमारी तो ज़िंदगियाँ सब अच्छी से चल रही है, हमें कुछ लेना देना है नहीं वैसे, लेकिन हम लोग उनके लिए भी एजिटेट कर रहे हैं, आ रहे हैं, आगे बढ़ के उनके लिए. कभी कभी जैसे लास्ट टाइम यहाँ पे प्रोटेस्ट हुआ था, ऑफिस वर्किंग डे था, ऑफिस की छुट्टी डाल के आए थे. तो इस तरीके से जैसे हम लोग अगर जिम्मेदारी लेके आगे बढ़ रहे हैं, तो हम चाहते हैं कि स्टूडेंट्स जो हमारे जनजी हैं, जिसको बोला जाता है कि कई सारे लोग बोल रहे हैं कि उनके अंदर क्रिटिकल थिंकिंग नहीं है, स्टूपिड हैं. अगर वो उनको सच साबित करना चाहते हैं कि जनजी के अंदर क्रिटिकल थिंकिंग नहीं है और वो लोग स्टूपिड है, इडियट्स हैं, तो नहीं आए, घर में बैठे रहें. लेकिन अगर उनके अंदर है, उनको अंडरस्टैंडिंग है, उन लोगों को नॉलेज है, तो आना चाहिए आगे, प्रोटेस्ट में लीड करना चाहिए, पार्टिसिपेट करना चाहिए. और हर एक की ज़िंदगी में एक टाइम पे पार्टिसिपेशन का मौका मिलता है. एंड मैं तो चाहूँगा कि वो लोग आगे बढ़े और ज़्यादा से ज़्यादा वो लोग आगे आए इस प्रोटेस्ट में. आप देख रहे हैं कि 20 दिन का अनशन होने के बाद भी गवर्नमेंट की तरफ से कोई भी डिस्कशन नहीं हो रहा है, या सोनम जी से मिलने के लिए कोई भी नहीं आ रहा है आगे, मतलब कोई मिनिस्टर या कोई ऑफिसर. तो किस तरह देखते हैं गवर्नमेंट की इस एटीट्यूड? एरोगेंस बोलेंगे इसको, और कुछ बोल नहीं सकते. उन लोगों के अंदर घमंड बहुत ज़्यादा हो गया है. उनको थोड़ा सा समझना होगा कि जो भी कोई प्रोटेस्ट कर रहा है इस देश में, वो देश के खिलाफ नहीं है, वो देश के लिए प्रोटेस्ट कर रहा है. देश में जो सुधार चाहिए उसके लिए प्रोटेस्ट कर रहा है. जब हमारे देश में शुरू से ही हमारा देश एक ऐसा देश रहा है जहाँ पे हमको अगर कोई चीज़ गलत लग रही है तो हम जमा होते हैं, प्रोटेस्ट करते हैं, एजिटेट करते हैं. गांधी ने हमें आज़ाद कराया था, तो समझना चाहिए सरकार को कि ये भी एक पीसफुल प्रोटेस्ट है. 20 दिन तक हंगर स्ट्राइक की है इंसान ने, और उसको जिस तरीके से लेके गए, मुझे नहीं लगता कि एक ह्यूमन एक्ट था वो. उन्होंने कोई ह्यूमैनिटी दिखाई है उनकी तरफ से. अगर उनको बात करनी थी, उनकी इतनी परवाह थी, तो एक मिनिस्ट्री से कोई आता, उनसे बात करता, वार्तालाप करता, डायलॉग करता. डायलॉग से ही चीज़ें सही हो सकती है. अगर वो लोग ये सोचते हैं कि जनता देख नहीं रही है और उनका एरोगेंस लोगों को समझ में नहीं आ रहा है, आज ये प्रोटेस्ट आई गेस यहाँ पे जो हम लोग इकट्ठा हुए हैं, ऑलमोस्ट 2-2.5 हज़ार लोग इकट्ठा हुए हैं, तो इससे उनको समझ जाना चाहिए कि देश में एक बहुत ज़्यादा मेजर लोग हैं जो लोग नाखुश हैं उनकी जो चीज़ें कर रहे हैं वो लोग से. आपको क्या लगता है गवर्नमेंट क्यों उनका रेजिग्नेशन नहीं ले रही है, धर्मेंद्र प्रधान? ऑनेस्टली अगर देखा जाए तो गवर्नमेंट ने जो कल किया, इतने दिनों की चुप्पी तोड़कर उनका डर बाहर आया है, तभी वो डर को दिखाकर उन्होंने पुलिस भेजी और सोनम वांगचुक को उठाया, ये सोचकर कि ये प्रोटेस्ट खत्म हो जाएगा. उसके बाद से जंतर मंतर से लेकर पूरे देश भर में जितने प्रोटेस्ट हो रहे हैं, ये उस बात को प्रूव करता है ये प्रोटेस्ट खत्म नहीं होने वाला है. बिकॉज ये इस यूथ की आवाज़ है, जेनजी, मिलेनियल, ये सारे यूथ की आवाज़ है. बिकॉज हम अब फ्रस्ट्रेट हो चुके हैं गवर्नमेंट से, उनकी डिक्टेटरशिप से फ्रस्ट्रेट हो चुके हैं. अगर वो ये चाहेंगे कि वो जो कहे हम मानते रहे, ये ऐसा नहीं होने वाला. सो दिस इज व्हाट इट प्रूव्स. गवर्नमेंट सपोर्टर्स ऐसा बोल रहे हैं कि ये लोग एंटी नेशनल है और एक रेजिग्नेशन से कुछ होने वाला नहीं है, क्योंकि कुछ हासिल नहीं होगा. क्या लगता है आपको, मीडिया से भी ये नैरेटिव फैलाया जा रहा है? हर कोई अगर देश में जो मूवमेंट्स कर रहे हैं या कोई प्रोटेस्ट करता है, अगर उसको एंटी नेशनल बोलना शुरू कर देंगे तो फिर कोई मतलब नहीं रहेगा. बात यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं, क्यों कर रहे हैं उसकी नहीं, बात यहाँ पे अकाउंटेबिलिटी की है. एक छोटे से भी घर में अगर आप नौकर भी रखते हो, अगर उसने कोई गलती की तो आप उससे हिसाब लेते हो कि भाई क्यों हुआ, क्या हुआ, किस तरीके से हुआ, ये पूछते हैं, सब पूछते हैं. वो चाहे अंधभक्त हो, बीजेपी के सपोर्टर हो, गवर्नमेंट के सपोर्टर हो, उनके साथ भी अगर मान लो एक ब्लिंकिट का डिलीवरी गाय अगर 2 मिनट लेट आता है ना, तो उससे भी वो लोग पूछते हैं, अकाउंटेबिलिटी मांगते हैं. हम लोग यहाँ पे ये प्रोटेस्ट में सिर्फ अकाउंटेबिलिटी मांग रहे हैं, इंश्योर कर रहे हैं कि वो जो मिनिस्टर हैं, धर्मेंद्र प्रधान है, वो अपनी जिम्मेदारी ले कि उनके नेतृत्व के अंदर इतने लीक्स हुए हैं, पेपर लीक हुए हैं. एक तो नहीं है, एक की बात नहीं है, 2 की बात नहीं है, मल्टीपल पेपर लीक्स हुए हैं.
और इससे क्या हो रहा है कि जो लोग एक साल भर मेहनत करे रहते हैं बच्चे, उनकी मेहनत एक दिन के अंदर उनकी पूरी मेहनत चली जाती है। और उसका परिणाम हमने देखा, 21 बच्चे, एक दो नहीं थे, 21 थे। अगर एक भी जा रहा है इस फेल्यूर की वजह से, एक की भी जान जा रही है, तो लोगों का दिल दुखना चाहिए। मेरा तो यही बोलना है कि उनका, हम मानते हैं कि वो बड़े लोग हैं, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र मोदी, अमित शाह, बहुत बड़े लोग हैं। उनको एक मॉरल अकाउंटेबिलिटी लेनी चाहिए, आना चाहिए आगे, डिस्कस करना चाहिए, डायलॉग करना चाहिए। अगर कोई प्रोटेस्ट कर रहा है घर में, बच्चा अगर हट कर रहा है, जिद कर रहा है, तो माँ बाप उसको घर के बाहर नहीं भेज देते बोल के कि तो एंटी नेशनल है। उससे बात करते, उसको मनाते हैं। अब ये भावना कहाँ चली गई सरकार की, मुझे नहीं समझ में आता। आप ये पोस्टर लेके खड़ी है, बेडशीट पॉलिटिक्स। कल जिस तरह बेडशीट लगाकर सोनम वांगचुक जी को उठाया गया और 20 दिन के अनशन के बाद उनसे कोई डिस्कशन नहीं हुआ और फिर अचानक से पुलिस आई और उठा के लेके गई, किस तरह देखती है आप इस चीज़ को? मैं बस यही कहना चाहूँगी कि पॉलिटिकल जो व्यू है वो हर सिटीजन का अपना अपना होना चाहिए, ये बात सही है। बट सिटीजन्स को ये भी देखना चाहिए कि पॉलिटिक्स में हो क्या रहा है, अभी इस देश में हो क्या रहा है। मेरा बस यही कहना है कि सोनम वांगचुक जो पीसफुल प्रोटेस्ट कर रहे थे, तो ये उनका अधिकार था कि पीएम आते, जो धर्मेंद्र प्रधान जी है वो आते, उनसे पूछते कि वो ऐसे क्यों कर रहे हैं। क्योंकि जब पिछली टाइम अन्ना हजारे सर ने ये प्रोटेस्ट किया था, तो उनसे आके खुद लोगों ने मिला था, लोगों ने उनकी मांगे सुनी थी, इवन कई मांगे पूरी भी की गई थी। अब जब सोनम वांगचुक स्टूडेंट्स के लिए कर रही है, एजुकेशन हर किसी का हक है, फंडामेंटल राइट है, और मुझे ऐसा नहीं लगता है सबसे बड़ी डेमोक्रेसी जो कंट्री को कहा जाता है, उसके लिए एक फंडामेंटल राइट के लिए कितने बड़े साइंटिस्ट को ऐसे रोड पे इतने दिनों के लिए धरना लेने की ज़रूरत थी। क्योंकि ये हमारा राइट है, ये फंडामेंटल राइट है, ये हमें खुद लॉ देता है। और जो हमारे देश को विश्वगुरु कहते हैं, तो ये देश के अंदर जब एक साइंटिस्ट को ऐसे ट्रीट किया जाता है, जहाँ पे फॉरेन कंट्रीज उनको बुलाती है, उनके लिए उनके आइडियाज़ लेती है। अभी सोनम वांगचुक को जब देशद्रोही कह रहे थे, चाइनीज के मीडिया से रिलेटेड कह रहे थे, तो जब वो लोग कहा भूल गए, जब देश के जवान सर्दियों में ठंड में लेह में जब तड़पते थे, तो उन्होंने उनके लिए इतना कंफर्ट लेवल प्रोवाइड किया। जब वो लोग कहाँ पे थे, जब एक ऐसा स्कूल बनाया गया जहाँ पे जो ऐसे बच्चे जो नॉर्मल सिस्टम में फिट नहीं हो सकते, उनके लिए वो स्कूल बनाया गया। जब सोनम वांगचुक जी ने इतनी सारी चीज़ें की है देश के लिए, इवन जो अभी हम बोलते हैं आइस स्तूपा, जो लेके लोगों के लिए मदद करता है पानी प्रोवाइड करने के लिए पूरे साल के लिए, तो हम कैसे बोल सकते हैं कि वो इंसान एंटी नेशनल है? वो इंसान देश के बच्चों के लिए, देश के भविष्य के लिए ये सब काम कर रहा है। वो इतने दिन भूख हड़ताल पे थे, तो ये गवर्नमेंट का जिम्मेदारी था कि आके उनसे देखते, उनकी वजह पूछते ये सब करने के लिए। आपने ये पोस्टर पकड़ा है, फ्री फेयर एंड क्वालिटी एजुकेशन, क्या मैसेज है सरकार के लिए? सरकार के लिए सिर्फ एक ही मैसेज है, वो बहुत ही क्लियर है कि एजुकेशन इज़ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग दैट वी हैव इन आवर कंट्री। तो उससे बचाना है। अभी हम लोग देख सकते हैं कि सारे स्टूडेंट्स अक्रॉस कंट्री सब लोग सफ़र कर रहे हैं, सिर्फ एक एग्ज़ाम की बात नहीं है। आए दिन हर एग्ज़ाम पे एक ही चीज़ पता चलती है कि पेपर लीक हो रहा है। स्टूडेंट पूरे साल अपने प्रिपरेशन करते हैं और उसका एक ही रिजल्ट निकलता है कि एक पेपर लीक होता है और सब कुछ ख़त्म हो जाता है, बच्चे सुसाइड कर रहे हैं। तो गवर्नमेंट से सिर्फ एक ही मैसेज है कि सिस्टम को इम्प्रूव्ह करो और सिस्टम में जो भी फ्लॉ आहे उसको बदलो। मॅडम, तुम्ही प्रोटेस्टमध्ये सामील होण्यासाठी आलेला आहात आणि तुम्ही बघू शकता की शेकडो विद्यार्थी इथं आलेले आहेत। काल सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे उचललं गेलं आणि त्याचा विरोध म्हणून ही विद्यार्थी समोर आलेले आहेत, तर कसं बघता या सगळ्या गोष्टी? ॲक्च्युली खूप गंभीर परिस्थिती आहे जर का शिक्षणाचा विचार केला तर। म्हणजे आत्ता जे काम सरकारने केलेलं आहे ते आपण प्रायव्हेटमध्ये पब्लिक सगळे करतायत। म्हणजे नरेंद्र मोदींनी कायमच जनतेला अपील केलेलं आहे की सिलेंडर महाग झालेत, कमी वापरा किंवा तुम्ही गिवअप करा। सो एव्हरी टाइम पब्लिक इज डुईंग समथिंग, सो दिस टाइम ऑल्सो इट इज नो डिफरंट। आता सुद्धा पब्लिकच समोर येऊन हे प्रोटेस्ट करते, जबकि 22 ते 24 विद्यार्थी 20 ते 24 विद्यार्थी आत्ता या सगळ्यात हॅव कमिटेड सुइसाईड। तर गव्हर्नमेंट शुड ॲटलिस्ट हॅव अ डायलॉग। म्हणजे माझं असं म्हणणं नाही की जे म्हणतायत ते पूर्णपणे ऐकलं पाहिजे, पण ॲटलिस्ट टेबलवर येऊन बसा, आम्ही काय म्हणतोय ते ऐका, वी वॉन्ट टू बी हर्ड, दॅट्स ऑल। आय थिंक त्याला सुद्धा आता गव्हर्नमेंट इज कम्प्लिटली इग्नोरंट। सो पण 20 दिवस झाले, एखादा माणूस उपोषण करतो तरी सरकारी प्रतिनिधी साधी त्यांच्याशी चर्चा करत नाही, तर गव्हर्नमेंटच्या या ॲटिट्यूडकडे तुम्ही नेमकं कसं बघता? डिसअपॉइंटेड, कारण या गव्हर्नमेंटसाठी कधीतरी मी पण वोट दिलेलं होतं, तर मला असं वाटतं की इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग। आय पुट माय फेथ इन द गव्हर्नमेंट अँड द गव्हर्नमेंट हॅज लेट मी डाऊन।
मोदींना काय मेसेज आहे या प्रोटेस्टच्या माध्यमातून किंवा तुम्ही जे सपोर्ट देताय त्या माध्यमातून? प्लीज फॉर द सेक ऑफ ह्युमॅनिटी यू शुड कम अँड हॅव अ डायलॉग केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जर का असंच तुम्ही राहिला तर याला तानाशाहीच म्हणली जाईल. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही बीजेपीला कधीतरी वोट केलं होतं, तर ते वोट केलं होतं, आता यानंतरच्या ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी तुम्ही मतदान करू शकाल बीजेपीला असं वाटतं का? अवघड आहे. असंच राहिलं तर नक्की नाही. दादा, तू हे पोस्टर घेऊन उभा राहिलास आणि काल सोनम वांगचुक यांना असेच पांढऱ्या चादरी घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, कसं बघतो या सगळ्या गोष्टीकडे? हे व्हायलेशन ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच आहे. माझं कॉन्स्टिट्यूशन सेक्शन 19A(b) हे मला फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि फ्रीडम ऑफ प्रोटेस्टिंग अगेन्स्ट करप्शन एनिथिंग विदाउट एनी काय म्हणतात त्याला हथियार घेण्याऐवजी आपण प्रोटेस्ट करू शकतो. तो माझा मूलभूत अधिकार प्रशासनाने आमच्याकडनं काढलेला आहे. आता काहीतरी वाईट झालं तर आम्ही काय करू शकतो? कॉन्स्टिट्यूशनने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकच अधिकार दिलेला आहे, प्रोटेस्टिंग आगे इनजस्टिस. आता ॲज अ हिंदू आम्ही काय म्हणतो, धर्म रक्षित म्हणजे काय, स्टँड अगेन्स्ट इनजस्टिस. आता ही वेळ आहे स्टँडिंग अगेन्स्ट इनजस्टिस. तुम्ही या आंदोलनामध्ये आलेला सपोर्ट करण्यासाठी हजारो विद्यार्थी आलेत, तर एक जेनझी म्हणून कसं बघताय? नीटचा पेपर लीक झाला आहे. सरकारने मंत्र्यांनी कोणती अकाउंटेबिलिटी घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारावर अतिक्रमण होते आणि त्याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे. गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक हे उपोषणासाठी बसले होते आणि गेल्या 20 दिवसामध्ये कोणताही सरकारी प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत आला नाही. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? सरकारी प्रतिनिधी त्यांच्याकडे आला नाही याचा अर्थ सरकारला शिक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही असा अर्थ आहे. सरकारने त्यांच्याकडे येऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या. ओके. शिक्षण व्यवस्थेत खूप सारे पेपर लीक होतात. महाराष्ट्रात सुद्धा पेपर लीक झाले. खूप सारे पद मृत घोषित केले. आधी बेरोजगारी असताना त्याच्यामुळे सरकारने पेपर हे चांगले घ्यावेत. दादा, या आंदोलनात आलायस, कसं बघतो सरकारच्या ॲटिट्यूडकडे? सरकारचा ॲटिट्यूड म्हणजे खूप वाढत चालला आहे. तर सरकारने काहीतरी केलं पाहिजे यावर. मला तर वाटत नाही सरकार काही करणार आहे. यासाठी आम्ही इथे सगळे एकत्र आलो आहे काही सरकार विरोधात काहीतरी ठोस पाऊल उचलण्यासाठी. याचा परिणाम सरकारवर होईल अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. तुमच्या कुटुंबियांनी किंवा फॅमिलीत नातेवाईकांनी कुणीतरी भाजपला मतदान केलं असेल किंवा तुम्ही कदाचित केलं असेल एखादं मतदान, तर एक मतदार म्हणून भाजपकडे कसं बघता किंवा आपल्या देशाचं सरकार आहे, आपण नागरिक म्हणून कसं बघता? तर मी सर्वप्रथम सांगतोय की माझ्या घरचे तरी बीजेपीला वोट करत नाहीत किंवा नातेवाईकांपैकी कुणी वोट करत नाही. आणि जे लोक वोट करतात ते अशा प्रकारे ब्रेन वॉश झालेले आहेत की त्यांना आपण किती मुद्दे पटून सांगितले की पेपर लीक होत आहे किंवा देशाची GDP पडत चालली किंवा काय बाकीचं होत आहे, तरी ते एका मुद्द्यावरून बीजेपीला डिपेंड करतात. ते हिंदुत्ववादी आहेत. जे काही त्यांनी हिंदूंसाठी काही केलेलं नाही. जसं की आपण बघतोय आता गोमांसमध्ये भारत हा 2 नंबरचा देश आहे गोमांस सपोर्ट करण्यामध्ये. तर त्यावर ते ॲक्शन का नाही घेते? गाई गोमाता आहे, हिंदूमध्ये एवढी पवित्र मानली जाते, तरी ते गायला गोमाता राष्ट्रमाता का बरं घोषित नाही करत? बीफ सपोर्ट का बरं नाही बंद करत? तर हे होतं कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यातलं आंदोलन. म्हणजे सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं दवाखान्यात नेल्यानंतर आता हे विद्यार्थी एकवटले होते आणि त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल सरकार ज्या निष्काळजीपणे वागतंय किंवा सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय त्या विरोधात हे विद्यार्थी एकवटले होते. आता या विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया कशा वाटल्या, त्यांचा हा रोष तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि CJPच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देता का किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मोदींना तुम्हाला नेमका काय मेसेज द्यायचा आहे तो मेसेज सुद्धा सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत, विशेषतः जेनझी मुलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.